त्यामुळे आज कोणाचाही असू दे, एनडीटीव्ही मराठी अशा माजुरड्या लोकप्रतिनिधींना अजिबात सोडणार नाही। चला पुढच्या बातमीकडे वळूयात। बातमी आनंदाची आहे मुंबईसाठी आणि पुणेकरांसाठी देखील, कारण जूनच्या शेवटापर्यंत दोन्ही शहरांसमोर मोठं पाणी संकट उभं ठाकलं होतं। मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात या दोन्ही शहरांची पाण्याची चिंता बऱ्यापैकी मिटली आहे आणि त्याला कारण आहे की या शहरांना पाणी पुरवठा करणारे तलाव आणि धरणं आता ओसंडून वाहू लागल्यात। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। या खळाळत्या पाण्यानं मुंबई आणि पुणेकरांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे। अल निनोमुळे मान्सून रखडला आणि अख्खा जून कोरडा गेला। त्यातच सूर्य असा काही आग ओकत होता की अंगाची लाही लाही सुरू होती। पण जुलैच्या सुरुवातीला वरुण राजानं बरसायला सुरुवात केली आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव आता ओसंडून वाहू लागले आहेत। मुंबईत झालेल्या दमदार पावसानं मंगळवारी रात्री 9 वाजता विहार तलाव तुडुंब भरला आणि पाठोपाठ रात्री 11:15च्या सुमारास तुळशी तलावही वाहू लागला। असं असलं तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील एकूण पाणीसाठा कमाल क्षमतेच्या 41.43% झालाय। तिकडे पुण्यात खडकवासला धरण साखळीत झालेल्या मुसळधार पावसानं हे धरण 100% भरलाय। मंगळवारी मध्यरात्रीपासूनच धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला। पुणे शहरातील नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय, तर मेट्रोच्या कामांसाठी भिडे पूल वाहतुकीसाठी आधीच बंद करण्यात आलाय। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। भीमा नदी ओसंडून वाहू लागल्यानं उजनी धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे। 2 दिवसांपूर्वीच उजनीमधील पाणीसाठा उणे होता, तो आज 64 टीएमसी पेक्षा जास्त झालाय। धरण भरण्यासाठी आता 50 टीएमसी पाण्याची गरज आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर गेल्या 2 दिवसापासून पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे आणि त्यामुळे ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। पुण्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे आणि हे सर्व पाणी भीमा नदी पात्रात येऊन मिसळत आहे आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढते। गेल्या 2 दिवसात जर आपण बघितलं तर उजनी धरणात जवळपास 16 टीएमसी इतका पाणीसाठा जो आहे तो वाढलेला आहे। मायनसमध्ये असणारं हे उजनी धरण आज पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास प्लसमध्ये आलेलं आहे। निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मी सध्या उजनी धरणावरती आहे आणि या ठिकाणची दृश्य आणि हा पाणीसाठा मी तुम्हाला दाखवतोय। खरं तर उजनी धरण हे पुणे, सोलापूरसह धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी समजले जातं, कारण याच उजनी धरणाच्या पाण्यावरती या मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या शेकडो लहान मोठ्या योजना अवलंबून आहेत। शिवाय पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचं नियोजन देखील याच उजनी धरणाच्या पाण्यावरती करावं लागतं आणि त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने कधी भरेल याचे वेध उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच अगदी जून महिन्यापासून लागलेले असतात। यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यानं पाऊसमान कमी होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती आणि त्यामुळे जून महिन्यात पूर्णपणे पावसानं ओढ दिली। मात्र जुलै महिन्यात पावसानं राज्यात सर्वत्र जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। त्यामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि मायनसमध्ये असणारं हे उजनी धरण देखील आता प्लसमध्ये आलेलं आहे। मुंबई आणि पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील आजचा उपयुक्त पाणीसाठा पाहायचा झाला तर मोडक सागर 52.22%, तानसा 42.85%, विहार 99%, तुळशी 95.95%, मध्य वैतरणा 26.11%, चासकमान 36.16%, पानशेत 39.41%, खडकवासला 100%, भाटघर 29.58%, वीर 53.13%, मुळशी 47.57%, तर पवना 55.07% इतका पाणीसाठा आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील काही भागात दमदार पाऊस झालाय, पण आता पाऊस काहीशी उसंत घेईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। दुसरीकडे एल निनोचं सावट अजूनही कायम आहे, त्यामुळे मंडळी काही धरणं भरली असली तरी हे पाणी आपल्याला पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुरवायचं आहे। त्यामुळे पाऊस पाणी बघून हुरळून जाऊ नका आणि पाणी जपूनच वापरा। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।